नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कटाची आमटी किंवा आम्ही याला पुरणाच्या डाळीचा रस्सा सुद्धा म्हणतो। तर चला आज मी तुमच्यासाठी झणझणीत आमटी घेऊन आलेली आहे। तर याची रेसिपी बघून घेऊया। तर इथे साहित्यांमध्ये घेतलेलं आहे बघू शकता पुरणाच्या डाळीचं जे पुरणाची डाळ शिजलेली राहते त्याचं पाणी आणि अगदी 1 ते 2 छोट्या चम्मचनी त्याची मी डाळ घेतली आहे रस्सा घट्ट येण्यासाठी। इथे कोथिंबीर घेतली आहे, कांदा घेतलेला आहे, जिरं, आल्याचे तुकडे, लसण आणि खोबरा किस घेतलेला आहे। सुक्या मसाल्यांमध्ये इथे मीठ, धने पावडर, तिखट, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि फोडणीसाठी मी इथे तेजपत्ता आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर चला बघून घेऊया रेसिपी आपण। तर सर्वात आधी हे जे पुरणाच्या डाळीचं पाणी डाळ शिजून झाल्यावर जे आपण पाणी काढून ठेवतो आणि त्यामध्ये मी 2 चम्मच डाळ घेतलेली आहे। आता डाळ अशी सगळी आहे त्याच्यामुळे थोडी मी अशी मॅशरनी हिला म्हणजे बारीक करून घेते, मॅश करून घेते, म्हणजे ते डाळ आपल्याला दिसणार नाही आणि छान व्यवस्थित घट्ट रस्सा येईल। व्यवस्थित मी ते बारीक करून घेतलेली आहे बघू शकता याच पाण्यामध्ये ही डाळ। आता हिला बाजूला ठेवू आणि मसाला भाजायला घेऊ। तर मसाल्यामध्ये मी खूप मसाले नाही घ्यायचे आपल्याला। ताव्यावर मी आधी 1 चम्मच खोबरा किस घेतलेला आहे, तुम्ही खोबऱ्याचे तुकडे सुद्धा घेऊ शकता। व्यवस्थित इथे तेल वगैरे न घालता आपण बघू शकता या खरपूस रंगावर आपण खोबरा किस भाजून घेऊ आणि त्याला बाजूला काढून घेऊ। अगदी जाळायचं नाहीये, बघू शकता या रंगावरच आपल्याला हा खोबरा किस भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा मी इथे कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण छान मंद आचेवर भाजून घेऊ बघू शकता। थोडंसं आपण यामध्ये तेल घालून घेऊ आणि व्यवस्थित आपल्याला कांदा सुद्धा खरपूस रंगावर इथे भाजून घ्यायचा आहे बघू शकता। अगदी खूप जाळायचा नाहीये, छानपैकी असा व्यवस्थित इथे भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा सुद्धा इथे बघू शकता पाहिजे तसा आपल्याला भाजून झालेला आहे। गॅस बंद करून घेऊ आणि याला थंड करून घेऊ। सर्व मसाले व्यवस्थित थंड झाले की आपण छान मिक्सरच्या पॉटला यांना बारीक करून घेऊ। तर आता इथे सर्व मी वाटण एकसोबतच करणार आहे। यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये मी लसण घालून घेतलेला आहे, आल्याचे तुकडे, कोथिंबीर आणि जिरं सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि याच मध्ये आपल्याला जो आपण खोबरा किस आणि कांदा भाजून ठेवलेला होता तो सुद्धा घालून घेऊ बघू शकता। खोबरा किस घातलेला आहे मी आणि कांदा सुद्धा थंड झालेला आहे तो सुद्धा घालून घेऊ आणि व्यवस्थित छान बारीक याचं वाटण तयार करून घेऊ। आपण मिक्सरला छान असं वाटण तयार करून घेऊ बघू शकता। छानपैकी आपलं वाटण सुद्धा तयार आहे। चला आता आपण आमटीला किंवा पुरणाच्या डाळीच्या रस्स्याला फोडणी देऊन घेऊ। इथे एक कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये मी तेजपत्ता घालून घेणार आहे आणि कढीपत्ता सुद्धा घालून घेणार आहे आणि छान याला तडतडू द्यायचं आहे। आणि यामध्ये आता मी छान कढीपत्ता तेजपत्ता झाला की त्यामध्ये मी सुखे मसाले घालून घेतलेले आहे आणि ते सुद्धा आपल्याला इथे छानपैकी परतवून घ्यायचे आहे। हळद, तिखट, धने पावडर, मीठ, गरम मसाला सर्व व्यवस्थित आपले इथे फ्राय करून झालं की यामध्ये मी हे वाटण जे आपण तयार करून ठेवलं होतं मिक्सरला ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हा मसाला आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे बघू शकता। छान तेल सुटतपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये व्यवस्थित आपल्या मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि आपला मसाला इथे परतून तयार आहे। तर यामध्ये आपण जे डाळीचं पाणी काढून ठेवलेलं होतं ते आपण यामध्ये सोडून घेऊ बघू शकता आणि डाळ सुद्धा त्यामध्येच आपण बारीक करून घेतली होती। व्यवस्थित आता इथे आपण याला मिक्स करून घेऊ बघू शकता। छानपैकी सर्व मसाले एकजीव झाले पाहिजे, त्यामध्ये छान अशी उकळी आली, व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घेऊ आणि पाण्याचा वापर इथे उकळीचंच पाणी आपल्याला रश्श्यासाठी या घालायचं आहे बघू शकता। गरम पाणी करून घेतलेलं आहे मी आणि पाहिजे त्या कन्सिस्टन्सीचा आपल्याला इथे रस्सा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही पातळ खात असाल तर थोडा पातळ करा, नाहीतर बघू शकता इथे मी छानपैकी अर्धा एक पाऊण ग्लास मी पाणी घातलेलं आहे, इतकं पुरेसं आहे। व्यवस्थित छानपैकी आता याला आपण उकळी आणून घेऊ। आमच्या विदर्भामध्ये याला आम्ही आमच्या घरी
आम्ही याला पुरणाच्या डाळीचा रस्साच म्हणतो, कटाची आमटी नाही म्हटल्या जात आमच्याकडे. आम्ही जास्तीत जास्त याला पुरणाच्या डाळीचा रस्साच म्हणतो. जेव्हाही आमच्याकडे पुरण बनते तेव्हा हा रस्सा नेहमीच बनतो. हा गरम गरम भातासोबत खूप छान वाटतो. मस्तपैकी मी इथे 2-3 उकळ्या इथे काढून घेतलेल्या आहे. गॅस बंद केलेली आहे. व्यवस्थित यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बघू शकता छानपैकी गरम गरम भातासोबत तुम्ही नक्की का त्याच्यासोबत उडदाचा पापड, भजे, कुरडी खूप छान वाटते. गरम गरम तुम्ही खाऊ शकता. आपल्या इथे पूर्ण कटाची आमटी बनवून तयार आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने करा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.